नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी गोगटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला तुळशी विवाहाची एक रंजक कहाणी सांगणार आहे। प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता। राक्षस वीर आणि पराक्रमी होता। त्याच्या साहस असल्यामागे कारण होते त्याची पत्नी रुंदा हिचे प्रतिव्रता धर्म। तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता। परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले। त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने रुंदा हिचे प्रतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला। इकडे रुंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधराचा मृत्यू झाला। रुंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्रीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल। असे म्हणत रुंदा पतीसोबत सती गेली। ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले। एका इतर प्रसंगाप्रमाणे रुंदाने रागात विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल, त्या दगडाला शालिग्राम म्हणतात। तेव्हा विष्णू म्हणाले की हे रुंदा, तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील। माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल। तेव्हापासून तुळशी विना शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते। शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह आहे। मित्रांनो, तुम्हाला जर माझी ही गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।